कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेली चिकाटी असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही. हे मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ गावातील युवा कविराज हरिभाऊ खोरगडे यांनी आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी अनुसूचित जमाती आदिवासी प्रवर्गातून महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावर घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे सूर्यमाळ गावासह संपूर्ण मोखाडा तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कविराज खोरगडे यांनी शालेय जीवनापासूनच अभ्यासातील हुशारी आणि मेहनती वृत्तीची छाप पाडली. 10वीच्या परीक्षेत त्यांनी 95.20% गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर 12वीमध्येही त्यांनी 78% गुण मिळवत पुढील शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. 12वी नंतर कविराज यांनी नागपूर येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतला. अभियांत्रिकीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कॅम्पस निवडीतून त्यांची एका प्रतिष्ठित कंपनीत निवड झाली. त्यांना तब्बल 18 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली. मात्र एवढी मोठी नोकरी आणि उज्ज्वल करिअरची संधी हातात असतानाही कविराज यांच्या मनात प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न कायम होते. ग्रामीण आणि आदिवासी भागातील सामान्य नागरिकांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मोठ्या पगाराच्या नोकरीपेक्षा ध्येयाला प्राधान्य दिले. तलाठी आणि पुरवठा अधिकारी पदाची संधीही सोडली. प्रशासकीय सेवेत जाण्याची जिद्द किती मोठी होती याचे उदाहरण म्हणजे कविराज यांनी आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या 2 महत्त्वाच्या शासकीय नोकरीच्या संधींचाही त्याग केला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची तलाठी पदावर निवड झाली होती. मात्र आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ही नोकरीही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची पुरवठा अधिकारी पदावरही निवड झाली. या पदावर त्यांनी काही काळ सुमारे 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीत काम केले. प्रत्यक्ष शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळूनही प्रशासकीय क्षेत्रात आणखी मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे स्वप्न त्यांच्या मनात कायम होते. त्यामुळे त्यांनी पुरवठा अधिकारी पदाची नोकरी सुद्धा सोडून पुन्हा पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे लक्ष केंद्रित केले. नोकरी, चांगले वेतन आणि स्थिर करिअर यापेक्षा आपल्या ध्येयाला महत्त्व देण्याचा हा निर्णय सोपा नव्हता. मात्र कविराज यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता आपल्या ध्येयाचा पाठपुरावा सुरू ठेवला. कुमारावस्थेतच मिळवले उल्लेखनीय यश. विशेष म्हणजे कविराज खोरगडे हे अजून कुमार असून त्यांचा विवाह झालेला नाही. वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्या वाढवण्यापूर्वीच त्यांनी आपल्या करिअरचे ध्येय निश्चित करून त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. तरुण वयातच 2 शासकीय नोकऱ्यांच्या संधी मिळवूनही त्यावर समाधान न मानता मोठे ध्येय समोर ठेवून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू ठेवला. सातत्यपूर्ण अभ्यासाला मिळाली यशाची साथ. स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान कविराज यांनी नियमित अभ्यास, चालू घडामोडींचे वाचन, सराव परीक्षा, विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि सातत्यपूर्ण उजळणी यावर भर दिला. या प्रवासात अनेक अडचणी आणि आव्हाने आली. मात्र त्यांनी आपले ध्येय कधीही डोळ्यासमोरून हटू दिले नाही. अखेर त्यांच्या मेहनतीला यशाची साथ मिळाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह सूर्यमाळ गावाचे आणि संपूर्ण मोखाडा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. कुटुंबीय, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन. कविराज यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रचंड मेहनत यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या यशाची बातमी समोर येताच गावकरी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच गीता गवारी यांच्याकडून अभिनंदन. कविराज खोरगडे यांनी मिळालेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सूर्यमाळ गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच गीता गवारी यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. आदिवासी भागातील एका युवकाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदिवासी प्रवर्गातून महाराष्ट्रात 3रा क्रमांक मिळवणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सरपंच गीता गवारी यांनी सांगितले.
कविराज यांच्या यशामुळे सूर्यमाळ तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता मोठी स्वप्ने पाहावीत, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहनही सरपंच गीता गवारी यांनी केले. आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श. कविराज खोरगडे यांचे यश हे केवळ एका तरुणाचे वैयक्तिक यश नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. 18 लाख रुपयांचे पॅकेज असलेली खासगी नोकरी, त्यानंतर तलाठी पदाची संधी आणि पुरवठा अधिकारी म्हणून मिळालेली शासकीय सेवा या सर्व संधी मिळूनही अंतिम ध्येयासाठी त्या सोडण्याची तयारी आणि पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागण्याची जिद्द ही त्यांच्या यशाची खरी ओळख ठरली आहे. आर्थिक, भौगोलिक किंवा सामाजिक अडचणी कितीही असल्या तरी ध्येय निश्चित असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि अपयशाने खचून न जाता सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळते, हे कविराज यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. सूर्यमाळच्या या कर्तृत्ववान सुपुत्राने मिळवलेल्या यशामुळे मोखाडा तालुक्याच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंध महाराष्ट्र न्यूज.